प्रतीक आणि प्रथमेश ही जोडी आपल्याला वाफाळे टीम कडनं पाहायला भेटते आणि राहुल सध्या तरी आपल्याला पहिल्याच ओव्हर मध्ये पाहायला भेटेल क्लासिक इगतपुरी टीम कडनं. एक अष्टपैलू खेळाडू आणि तितकाच नावाजलेला खेळाडू आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल या इनिंग मध्ये राहील, जिथे नावाजलेल्या खेळाडूच्या विरोधामध्ये नावाजलेलाच खेळाडू आहे प्रतीक. चला कोण कोणावरती पडेल भारी प्रयत्न केले जातील. पहिला चेंडू वेट करून खेळला होता, चांगला लेग कटर हाताळलाय, पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल छेडछाणी करण्याचा प्रयत्न होता आणि सध्या तरी आपण पाहत आहोत पहिला चेंडू यावेळेस मात्र विकेट किपर कडे गेलाय. ओ पुन्हा चांगला वळवलाय हा ही बॉल, खूपच चांगली कामगिरी होते. हा तर खूपच चांगला आणि स्लोअर वन होता. हाही लेग कटरच राहिलाय, परंतु गती खूपच कमी केली होती या बॉल वरती. कौतुक आहे दोन्ही बॉल वरती. राहुल बागडेच खूपच चांगले चेंडू हाताळलेत. प्रतीक विषय समोर आहे, एक चांगला खेळाडू आणि तितकाच नावाजलेला हा खेळाडू आहे. पायावरती खेळवण्याचा तो प्रयत्न होता, तिथेही टायमिंग तितकंच जुळालेलं नाहीत फटक्यामध्ये. आणि इथे तोपर्यंत पाहायला गेलं तर पुन्हा ती एक येईल सिंगल. 3 बॉलचा ओव्हरऑल खेळ झाला आणि आता खातं खोललं गेलंय वाफाळे टीमचं. आता प्रथम स्ट्रायकर एंडला. तोच प्रयत्न, परंतु लेंथ आता थोडीशी मागे होती आणि त्यानंतर वळण घेतल्यानंतर बॉल अजूनही बाहेर गेलाय. शेहबाजांनी चांगला बॉलला अडवलंय. वाईट प्लस बाईज. आता एक्साच्या 2 धावा आल्यात आणि या 2 आता धाव फलक पुढे सरसावले. धावा झाल्यात 3 बॉलच्या खेळामध्ये 3 धावा झाल्यात. प्रयत्न तोच आहे आणि सातत्यानं तो प्रयत्न चालवला गेलाय. फलंदाजांना थोडंसं रीड करतायत, हे सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामध्ये कोरडी विकेट आहे, त्यामुळे बॉल वळण घेतायत. हाते सरळ करण्याचा प्रयत्न, जितका जोराचा आला तितका जोरानं पाठवलाय. पहा लांबच लांब आणि दूरच दूर आला हा लॉंग अँड स्ट्रॉंग टॉवरिंग सिक्सर. गतीमध्ये परिवर्तन अंगलट आलाय हा प्रयत्न राहुलला. इथे वेग जास्तच केला आणि त्याच्यामध्ये रीच मध्ये मिळालाय. स्लॉट मध्ये आला की पार्किंग लॉट मध्ये जाणारच, कारण महत्वाचा खेळाडू खेळतोय प्रतीक. ओहो यावेळेस चांगला हा प्रयत्न. इथे तर हा ऑफ कटर होता आणि आता बॉल बीट करतोय असं दिसलं आणि आता बॉल मागे निघालाय. शॉट थर्ड तिथे होता आणि सध्या तरी शेहबाजांना बॉल बीट करतो आणि त्यानंतर बॉल निघालाय सीमा पार. लेट कटचा फटका आलाय चौकार. पूर्ण आपण पाहत आहोत बॉलची पाहणी करून हा स्ट्रोक खेळाय. ओ राहुल नाराज झालाय आणि नाराज होणं साहजिकच आहे, कारण प्रयत्न खूप चांगले एफर्ट तो देतोय. कारण अपोजिट जी टीम आहे, अपोजिट जो खेळाडू आहे तो खूपच महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे ते एफर्ट राहुल देतोय. त्याच्यामुळे क्षेत्ररक्षकांनाही साथ द्यावी लागणार आहे. आता चेंजेस होत आहे, जिथे शॉट थर्ड होता आता शॉट पॉइंट मध्ये तिथे घेतला आणि आता जो डीप आपण पाहिला पॉइंट होता तो सध्या तरी आता डीप थर्डला तो क्षेत्ररक्षक घेतला जातोय. त्याच्यामध्ये बदलाव. फर्स्ट स्लिपर मध्ये गलीमध्ये आता फिल्डर आणलाय, गलीमध्ये एक ठेवला आणि तिथे मागेही आपण पाहत आहोत डीप थर्ड आहे. असे फिल्डिंग ओव्हरऑल पूर्णपणे आता फिल्डिंग मध्ये चेंजेस झालाय. पाहूयात फायदा होईल का. ऑफ कटर लेग कटर चांगले आहेत, सुकी विकेट आहे, त्यामुळे वळवण्याचाच प्रयत्न होतोय. स्विंग शीटचा प्रयत्न हो आणि यावेळेस पहा हा फटका. स्वीट शीट केलाय, स्वीट शीट आहे, आलाय षटकार. फ्लॅट अँड पॅरलल ओव्हर नंतर धाव फलक 19. जमिनीच्या समांतर गेलाय हा आणि तिथे बरोबर तो लेग कटर ओळखला होता. लेंथ पिक केल्याने धावसंख्या टिक केली 6 आणि तो देखील स्वीट शीट. खूपच चांगला स्ट्रोक खेळाय. पहा मोमेंट शिफ्ट केली आणि त्यानंतर हा फटका खेळाय. प्रतीक विषयचा अजून एक तडाखा पाहायला भेटलाय. 19 झाल्यात. चला प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नकोय. 12 मॅच आपल्याला सगळ्या मॅच 4 ओव्हरच्या खेळवायच्या आहेत, त्यामुळे प्लॅनिंग ऑलरेडी थोडंसं ठेवा मित्रांनो प्लीज. ऑलरेडी 2 मॅचेससाठी खूप कमी वेळ घेतला गेलाय, त्यामुळे आपणही थोडंसं सहकार्य करा. आणि पुढचा जो मॅच आहे धर्मवीर कसारा वर्सेस वेताळ स्वामी शहापूर. आपल्याला ही सूचना आहे, धर्मवीर आणि वेताळ स्वामी शहापूर चला आपण रिपोर्ट करायचा आहे. पुढचा सामना आपला आहे, लक्षात घ्या.
दोन्ही टीम लेट आले तर ओव्हरमध्ये कपात, आणि जर एखादी टीम जर लेट आली, एक टीम जर पोहोचली तर मग पॅनल्टी आहे, हे लक्षात घ्या. ऑलरेडी हे झालंय. सेकंड ओव्हरमध्ये ज्ञानदीप ओ पहिलाच फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल होईल. प्रथमेश याच्या बॅटमधून आलेला हा लॉंग ऑफला षटकार. हा फटका इझी खेळलाय. रबर बॉल क्रिकेट आहे. रबर स्टॅम्प दिला गेला या चेंडूवरती, बरोबर विषेपला खेळा आणि त्याच्यामध्ये फुल टॉस सगळ्यात मोठी चुकी आहे रबर बॉल क्रिकेटमध्ये. कारण हे रबर बॉल क्रिकेट पाहिलं ना आपण मित्रांनो, तर एखाद्या वेळेस मिस टायमिंग स्ट्रोकी तो बाहेर जातो. ही या रबर बॉल क्रिकेटची खासियत असते. त्याच्यामुळे गोलंदाजाचं खऱ्या अर्थाने ही खरी कसोटी आहे रबर बॉल क्रिकेटमध्ये. षटकारांना सुरुवात झाली या ओव्हरची. हा बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न होता, उंची मिळालेली नाही, थोडंसं खालोखाल बॉल होता. क्रॉस बॅटेडने खेळाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक. बॉल फेकी, गुड थ्रो. एक सिंगल इथे मिळेल. सिंगलनं धाव फलक आता पुढे ससावेल. धावा झाल्या 26. पहिल्याच ओव्हरला 19 झाल्यात. खूपच तिथे चांगले प्रयत्न होत होते, परंतु प्रतीकनं काढलेला त्या धावा, आणि आता प्रथमेशनं देखील दुसरा एंडने धावा काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे धावा इथे या मॅचला भरपूर होऊ शकतात असं दिसतंय. पण त्या काढाव्याच लागतील, कारण क्लासिक इगतपुरी संघ आज मजबूत दिसत आहेत. स्क्वॉड चांगला आहे त्यांचाही, त्याच्यामुळे एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला भेटेल. फुल अँड पॉवरफुल आहे हा फटका, अँड ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू सीमा पार आला. अजून एक प्रतीक विषयचा हा षटकार. हाईट आहे आणि त्याच्यामध्ये तो फिटनेस मध्ये आहे, त्यामुळे पॉवर जनरेट करतोय आणि लेंथ लवकर पिक करतोय. ही त्याची खासियत राहिली आहे स्ट्रोक मध्ये, आणि त्याच सगळ्याच गोष्टींच्या मिलापमुळे आपण पाहतो चांगले चांगले स्ट्रोक आतापर्यंत खेळलेत. या षटकाराने धावा झाल्यात आता 32. 23 वरती खेळतोय प्रतीक, 7 वरती खेळतोय प्रथमेश. 32 ला स्कोर कार्ड. 1.3 खेळ झालाय. हा चांगला बॉल, परंतु समोर, आणि आता यावेळेस तीर बी शर्माचा या पद्धतीने हा स्ट्रोक समोर खेळलाय. चान्सच कमी मिळालाय. बॉलरला फक्त बीट करायचं होतं या बॉलनं, आणि ते काम तर झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे लॉंग ऑफ दूरवर राहिला आणि बरोबर समोर. यावेळेस आला हा चौकार. पहा, अडवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु गुळीच्या वेगाने बॉल आलाय. मग डीपला चान्स नाही मिळाला. चौकार आलाय. धावा झाल्या 36. अप्पर कट करण्याचा हा प्रयत्न होता आणि तिथे बॉल आता निघाला. हे प्लॅनिंग चांगलं आहे. डीप थर्ड सध्या तरी डीप मध्ये आहे आणि त्याचा तो फायदा होतोय. जिथे 4 मिळणार होता तिथे सिंगलच मिळते, कारण फिल्डर आहे तिथे. सिंगलनं धाव फलक 37. ओव्हरचा लास्ट बॉल बाकी आहे. हेही षटक 18 धावसंख्येचा आतापर्यंत ओव्हरऑल राहिलाय. पहिल्या ओव्हरला आपण पाहिलं 19 धावा राहुलनं खर्च केल्यात. त्याच्यामुळे प्रत्येक ओव्हरला जर 18-19 पर्यंत जरी तुम्ही आहे धावा काढत राहिलात, मोठं टार्गेट होणार. पाहूयात काय घडलंय. अंतिमचा बॉल पुन्हा हाताळावा लागेल. आता तर 19 धावा याही ओव्हरला आल्यात. अंतिमचा बॉल बाकी आहे. धावा झाल्यात 38. 38 ऑन बोर्ड विदाउट लॉस. वाफाळे संघ. ओव्हर पिच होता. काय स्ट्रोक राहिलाय, पिकअप स्ट्रोक, आणि तिथे यावेळेस मात्र हा क्लास झळकतो या फटक्यामध्ये. उंचच उंच आणि लांबच लांब ठोकलाश लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. आर के अर्थातच राजेश कांबडी आज दामणी टीमचे ते ओनर आहेत आणि त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला भेटली आहे. टीम जिंकली आहे, आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती. चला, स्वागत आहे आपलं किरण स्मृती चषकामध्ये. चला, षटकारही आलाय. 44 आता झाल्यात. 44 ला 0 अशा चांगल्या परिस्थितीमध्ये बॅटिंग वाफाळे संघ करतोय. विकेट ओली नाहीत, विकेट पूर्णपणे कोरडी झाली आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय गोलंदाजांना. इथे आपण पाहत आहोत
खऱ्या अर्थाने इथून चांगले आणि वेगळे काहीसं करून दाखवावं लागणार आहे तर विकेट येतील. 44 धावा, 2 ओव्हरला 44 प्रोजेक्टेड टू स्कोर. याच रणनीतीने जर तुम्ही गेलात, याच प्लॅनिंगने जर गेलात तर 88 पर्यंत धावा दिसत आहेत, परंतु त्या कमी ठेवाव्या लागतील क्लासिक इगतपुरी टीमला. विकी येतोय तिसऱ्या षटकामध्ये. आता पिकअप स्ट्रोक पुन्हा एकदा सडक पे कडक आणि बेधडक हा ठोकला. अजून एक प्रतीक विषयनं षटकार. आज थांबायचं नाव घेत नाहीत. थोडेसे लवकर आली आहे टीम आणि पूर्णपणे ओव्हरऑल विकेटचा अभ्यास करून राहिलेत आणि आता त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत. बचावात्मक गोलंदाजी करावी लागणार आहे कारण समोर एक ताकदवर खेळाडू आहे आणि इथेही फटका चांगला आहे. गोडीच्या वेगाने निघाला, एक्सा कव्हरला, एक्सा ऑर्डिनरी. खूपच चांगले एफर्ट देऊन हा स्ट्रोक खेळलाय. इथेही चौकार आलाय, ताकद आहे त्याच्याकडे. मनगटातील लावलाय जोर आणि इथे मिळालाय हा 4. चौकाराने धावा झाला. धाव फलकावरती आता 54-38 वरती बॅटिंग करतोय. हाफ सेंचुरी येऊ शकते असं वाटतंय आता. दूरवरनं खेळायचा होता. यावेळेस बॅटच्या टोएंडला लागून हा बॉल लॉंग ऑनला चाललाय. एक मिळाली आहे. दुसऱ्याचाही प्रयत्न, तालतंत्र हुकलंय. अपघात आता होईल, ऍक्सिडेंट झाला आणि प्रथमेशला आता परतावं लागेल. तोही चांगला खेळत होता परंतु इथे तालतंत्र हुकलं, तालमेल बिघडलं आणि फायनली ब्रेक थ्रू मिळाली आहे. रनआउटची विकेट. फलंदाज बाद होते प्रथमेश. 3 बॉल 13 करून यावेळेस डगआउटला चाललाय. न्यू बॅटर ऋषिकेश. 2.3 चा खेळ झालाय. 55 ला धाबा. प्रथमेशला वाटले की प्रतीक स्ट्राईक घेण्यासाठी प्रयत्न करेल परंतु त्याने थांबवलंय कारण प्रतीकलाही माहित होतं प्रथमेश चांगला खेळाय. 3 बॉल 13 म्हणजे चांगलं योगदान दिले. त्याचाही स्ट्राईक रेट खूप चांगला होता परंतु मग अशा परिस्थितीमध्ये आलेले विकेट. आता कमबॅक होईल का हा प्रश्न आहे. फायनली विकेट मिळाली आहे त्यामुळे कमबॅक करणं गरजेचं असेल. ऋषिकेश नवीन खेळाडू आलाय आणि आता त्याचा फायदा होतोय. यस, हाच तर मी उल्लेख केला होता की विकेट आल्यानंतर तो परिणाम यावेळेस दिसतोय. डॉट बॉल आलाय. 55 ला स्कोर कार्ड. कधी परिवर्तन पडल्यानंतर आतमध्ये आलाय. हा अपकटर होता. लेंथ यावेळेस समजलेली नाही तिथे फलंदाजाला आणि आता लगातार डॉट बॉल आलेत त्यामुळे आता पुन्हा एकदा चांगली कामगिरी विकी कडनं होत असताना पाहायला भेटते. ओव्हर पिच जड मध्ये होता आणि विकेट आल्यानंतर पहा तो परिणाम. लगातार 3 डॉट बॉल, ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरला 55. गुड कमबॅक. विकीचं कौतुक आहे. चौकार षटकार आली, रनआउटची विकेट आणि मग लगातार 3 डॉट बॉल आलेत. प्रत्येक बॉल वेगवेगळ्या टप्प्यावरती हाताळलाय त्यामुळे तिथे ते यश त्याला मिळालेलं आहे. चला अंतिमचं षटक. पुन्हा ती चर्चा टीम हडल परंतु जास्तचा वेळ घेऊ नका ही सूचना असेल. पंचावन्न 55 ऑन बोर्ड. 55 ला स्कोर कार्ड. या ओव्हरला फक्त 11 आल्यात. 2 ओव्हर मध्ये आपण पाहिलं 44 होत्या. या ओव्हरला 11 आल्यात म्हणजे क्लासिक इगतपुरी संघ देखील इथे कमबॅक करू शकला या तिसऱ्या ओव्हर मध्ये. आणि आता अंतिमचं हे चौथं षटक. प्रतीशचं हे अंतिमचं षटक आता पाहायला भेटेल आपल्याला क्लासिक इगतपुरी टीम कडनं. दुसऱ्या बाजूनं दुसऱ्या एंडला जर पाहायला गेलं तर स्ट्रायकर एंडला आहे प्रतीक. 39 वरती बॅटिंग करतोय. पहिलाच फुलटॉस मिळाला आहे तिथे टायमिंग. आणि आता यावेळेस पाहूयात बॉल निघाला तिकडे मागे. बॉल चेक केला जाणार आहे आणि सध्या तरी आता हाईट फॅक्टर चेक केला जाईल. तो डिसिजन कळवा. तिकडे षटकार आहे. यस, तो षटकार तर आहे परंतु बॉल आता चेक केला जाणार आहे. वेस्टेजची हाईट आहे की नाही सध्या तरी बॉल चेक होतोय. थर्ड पंच इथे पाहणी करतायत.
यस इट इज नो बॉल असं कळवलं गेलेलं आहे. हा नो बॉल आहे. वेस्टेजची हाईट राहिली आहे कमरेच्या वरती राहिला असं कळवतात पंच, त्यामुळे मोठा बोनस. हा फ्री हिट यावेळेस नाराजी व्यक्त केली जाते, कारण फ्री हिटचा बॉल होता. फ्री माइंड स्ट्रोक खेळण्याचं लायसन मिळालं होतं, परंतु तिथे फायदा घेता आलेला नाहीत. हा चांगला बॉल कमबॅक करावा लागणार आहे. अंतिमच्या षटकामध्ये ऑलरेडी 62 धावा झाल्यात. यावेळेस तर अगदी पाहायला गेलं तर बॉडीवरती टाकण्याचा प्रयत्न फसला गेलाय आणि खूपच दूरवर पाठवला हा षटकार. चला अभिवादन द्या प्रतीक विषय. 15 बॉल 51 धावा या स्पर्धेचं चौथं अर्धशतकाची इनिंग. गुड बॅटिंग. एसीचा ब्रँड सध्या तरी इथे या मैदानावरती झळकतोय. प्रतीक विषय 15 बॉल 51 धावसंख्येची धुवाधार इनिंग दाखवली आहे या पहिल्याच मॅच मध्ये. बॅटची कडा मागे चालला, विकेटची संधी आणि आता तो झेल यावेळेस निसटलाय. ओ माय गॉड. राहुल बागडे या खेळाडूकडनं ही सगळ्यात मोठीची चूक राहिली आहे. अजून 3 बॉल येणं बाकी आहेत. आता त्याचा तो तोटा होऊ शकतो असं वाटतंय, आणि प्रत्येक विषयाची इथून विकेट येणार होती, तिथे झेल निसटला. 68 ला स्कोर कार्ड आहे. आता जोराचा करण्याचा प्रयत्न आणि तिथे फायदा घेता आलेला नाहीत. गुड कमबॅक. कौतुक आहे गोलंदाजाचं. दोन्ही बॉल वरती 2 अपॉर्च्युनिटी इथे क्रिएट झाल्या आणि तिथे फायनली विकेट आली आहे, परंतु हाफ सेंचुरी मारली आहे. हेही महत्वाची इनिंग साकारून तो परतलाय. 68 ला दुसरी विकेट. वाफाळे संघ 2 बॉलचा खेळ बाकी आहे. जयेश नवीन खेळाडू येतोय. 17 बॉल मध्ये 51 धावा सध्या तरी त्याच्या राहिल्यात या इनिंग मध्ये, आणि आता 68 वरती स्कोर कार्ड. जयेश यावेळेस नवीन खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. व्हाईट बॉलचा इशारा आला आणि त्याच्यामध्ये 1 बाउन्सची ताकीदी मिळाली आहे, त्यामुळे 61 धावाही येतील. धावफलक आता 69 ला जाऊन पोहोचलाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि त्याच्यामध्ये जयेश हा तुर्तास मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहूयात थांबवलं कितीपर्यंत जाईल. सबमरीन बॉल. चांगल्या चेंडूची हाताळणी. कौतुक आहे गोलंदाजांचं. पहिले 2 गोलंदाज महागडे राहिले, परंतु मग त्यानंतर खूप चांगली कामगिरी राहिली. विकीनं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यानंतर आता प्रतीशने खूप चांगली कामगिरी आता या ओव्हरला दाखवली आहे अंतिमच्या षटकामध्ये. लास्ट बॉल बाकी आहे. पाहूयात. 69 ला स्कोर कार्ड आहे. वाफाळे संघ इम्प्रोव्हायझेशन दाखवण्याचा प्रयत्न. अपील तर झाली, परंतु फायदा होणार नाहीत. बॉल जास्तचा बाहेर आहे. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. एक्साची मदत. 70 ला स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय. अंतिमच्या बॉलसाठी थोडस चर्चा होते. ही अपील लास्ट बॉल होता आणि त्याच्यामध्ये आपण पाहता तो जोरदार अपील झाली होती गोलंदाजाकडनं, परंतु बॉल बाहेरच राहिलाय. कनेक्शन कोणतंही नव्हतं. जयेश पुन्हा एकदा सज्ज आहेत अंतिम बॉल खेळण्यासाठी. 70 चा आकडा गाठलाय. ओ टायमिंग फसलेलं आहे इथे, परंतु गॅप मध्ये बॉल आहे. पाहूयात. ज्ञानदीप तिथे येतोय आणि तिथे आता बॉल फेकी केला गेलाय. गुड थ्रो. पुन्हा एकदा खूप चांगला थ्रो राहिला. ॲक्युरेट फेकी आणि तिथे एक धाव शॉट. एक धाव शॉट अर्जित केली जाते. भरपूर शॉट धावा या मैदानावरती खेळाडू काढतायत. तिथे थोडेसे कन्फ्यूज होत आहेत स्ट्रायकर एंडला, आणि त्यामुळे इथे फक्त मिळेल सिंगल. चला टार्गेट सेट झालं. धावा झाला. धाव फलकामध्ये 71 आणि करायचे आहेत 72चं टार्गेट. एकाहत्तर झाल्यात. 72 करायचे आहेत.
विठ्ठल स्वामी शहापूर, चला टीम कॅप्टन या आपण आता टॉस साठी, आणि विपक्षामध्ये धर्मवीर कसारा आपण या टॉस साठी. पुढचा जो मॅच आहे, जो चालू असलेला मॅच आहे त्याच पोल मधील आहे बिग बॅश फॉर्मॅट. आज 2 गट आहेत, एक गाव एक ग्रामीण, आणि त्यानंतर आदिवासी पोल मध्ये 4 टीम. त्यांचे इथे 2 मॅचेस ऑलरेडी झालेत, आणि आता सध्या तरी जे मॅच आपण मित्रांनो पाहत आहोत ते एक गाव एक ग्रामीण या पोल मधील आपण पाहत आहोत. आज 2 पोल खेळवले जात आहेत. टोटल 12 मॅचेस असतील, परंतु आज 2 संघ क्वालिफाय होणार आहेत. काल आपण पाहिलं, काल शई अंबरजे हा जो संघ होता 2 गाव 1 मध्ये, तो काल क्वालिफाय झालेली टीम आहे. आज 2 टीम क्वालिफाय होतील, आणि उद्या ओपन ग्रामीण हा पोल उद्या आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओपन ग्रामीण शहापूर तालुका असा तो गट आहे. त्याच्यामध्ये 4 टीम खूप महत्त्वाच्या असतील. आपण पाहिलंय त्या उद्याच्या दिवसामध्ये असणार आहेत हार्दिक स्पोर्ट्स, साई स्पोर्ट्स, राजे बॉईज आणि एनपी स्पोर्ट्स अशा 4 टीम उद्याही दिसणार आहेत. शहापूर ग्रामीण ओपन मध्ये या 4 टीम उद्याच्या दिवसामध्ये खेळतील. आणि फायनल साठी आपण एक ग्रामीण जो गटामधनं जो फायनलला येणार आहे टीम, त्याच्यासाठी आपण एक आयकॉन खेळाडू देणार आहोत फायनल मॅच साठी. एक गाव एक जी टीम येणार आहे त्यांना एक आयकॉन खेळाडू दिला जाणार आहे, आणि तो मंडळाकडनं अर्थातच कमिटीकडनं तो दिला जाणार आहे. माहिती आमच्यापर्यंत सकाळपर्यंत आलेले आहे की, चला ते उद्या ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवूच. परंतु जो आयकॉन राहील तो ग्रामीणसाठी चांगलाच दिला जाईल, शंकाच नाहीत. तो कमिटीकडनं आयकॉन आहे हे लक्षात घ्या. चला वेताळ स्वामी टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. चला एक प्लेयर आता पाठवून द्या आमच्याकडे, इगतपुरी क्लासिक. चला क्लासिक इगतपुरी आपला एक प्रतिनिधी या आता. बॅटिंग तुमची चालू आहे. राहुल स्ट्रायकर एंडला दिसतोय. क्लासिक इगतपुरी, चला प्रतिनिधी एक पाठवा आमच्यापर्यंत. आमिर, हो पहिलाच बॉल चांगल्या हाताळणी, बरोबर त्या टप्प्यावरती बॉल हाताळलाय. पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल होता, बॉडीवरती जाऊन हाताळलाय. चांगल्या चेंडूच्या हाताळणी पहिल्या चेंडूवरती राहिले आहे. राहुलच्या पायावरती जाऊन बॉल आदळलाय. प्रथमेश हा गोलंदाजी करतोय. चला पुढच्या मॅचला आपण टॉस करणार आहोत. वेताळ स्वामी शहापूर आणि विपक्षामध्ये धर्मवीर कसारा अशी ती लढत असेल. चा चेस आहे या मॅच मध्ये. 4 ओव्हर मध्ये पुन्हा एकदा खोलात टाकलाय. हा यॉर्कर होता. दोन्ही बॉल आपण पाहत आहोत भरपूर चांगले हाताळणे राहिलेले आहे. सन्माननीय रुपेशजी परदेशी यांचा आगमनही झालेला आहे, आणि त्यांना विनंती आहे आपण या आमच्या व्यासपीठाकडे. प्रयत्न इथे झेल बाद करण्याचा इथे राहिला होता, परंतु तोपर्यंत इथे 2 धावा घेऊन चालले दोन्ही खेळाडू. सन्माननीय रुपेशजी परदेशी आपण या. ओके चला आपण चेतनजी मांजरेकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करूयात. खूप मेहनत असते या नियोजनासाठी त्यांची. चला आता तो टॉस होतोय पुढच्या मॅचचा.
आलेली सिंगल 4 धावा झालेल्या आहेत 72चा चेस करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 4ही बॉल चांगले हाताळलेत. एक गोष्ट लक्षात घ्या, एक रूल महत्वाचा आहे. स्कोर जर लेवल झाला तर प्रथमतः विकेटचा विचार घेतला जाईल आणि त्यानंतर टॉसचा विचार केला जाणार आहे, लक्षात घ्या. हो, अजून एक चांगला बॉल. सातत्यानं खूपच लेंथ आणि लाईन वरती गोलंदाजी राहिली आहे. पूर्णपणे फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करतोय प्रथमेश. टार्गेट मोठं आहे, त्यासाठी चेसिंग करायचं असतील तर तुम्हाला ती सुरुवात करणं गरजेचे आहे. 5ही बॉल अचूक लेंथ आणि लाईन वरती हाताळले, एकही मोठा स्ट्रोक मारू दिलेला नाहीत. हो, नो डाऊट राहुल आणि अमीर दोन्ही खेळाडू नावाजलेले आहेत, परंतु दोघांनाही शांत ठेवलंय. हाई हवेमध्ये बॉल लॉंगॉनला फिल्डर सेट केला गेलाय. सिंगलच्या व्यतिरिक्त काही दिसत नाहीत आणि पहिल्या षटकाचा हा वाजवी खेळ यावेळेस इथून समाप्त करतायत. पहिल्या ओव्हरला फक्त धावा आलेल्या आहेत 5. आणि महत्वाचा अजून एक रूल्स, जर बॉल फुटला तर मग त्या बॉलवरती जे काही घडेल, अर्थातच जर षटकार आला तर षटकार आहे, जर विकेट आली तर विकेटच दिली जाईल, हेही महत्वाचं आहे रूल. बॉल जर फुटला तर त्या बॉलवरती जे काही घडेल तेच तुम्हाला दिलं जाईल. षटकार आला तर षटकार, विकेट आली तर विकेट, किंवा जेवढ्या धावा तुम्ही काढल्यात तेवढ्या धावा मिळतील. तो डेड बॉल नसून जे घडेल ते तुम्हाला दर्शवलं जाईल. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅच कडे. 5 धावा झाल्यात 72चा चेस करत असताना क्लासिक इगतपुरी. हो, पुन्हा एकदा याही वेळेस चांगला बॉल इथे हाताळला गेलाय. 72 करायचे आहेत, 71 झाल्यात. लास्टला तुमची एक सिंगलच मिळाली, तुम्हाला एक धाव शॉट होती. 72चं टार्गेट 6 धावा झाल्यात. दुसरं षटक चालू आहे प्रतीक विषय, ज्यानं अर्धशतकाची खेळी पहिल्या इनिंगला दाखवली 17 बॉल मध्ये. तो खेळाडू इथे सध्या तरी गोलंदाजी करतोय. हात खोलायला सुरुवात करावी लागेल. यावेळेस सातत्याने हे प्रयत्न होत आहेत. ओ, डायरेक्ट हिट झाला आणि आता पाहूयात यावेळेस काय घडेल. सध्या तरी धावा तिथे त्या काढल्या जातात आणि आता चेक करण्यासाठी सांगितलं, हा रनआउट आहे की नाही हे चेक केलं जाईल. एक स्ट्रीक होती पहा, ऍक्शन रिप्ले, बॉल चेक केला जातोय. चला, सेफ आहे असं थर्ड पंचांनी कळवलंय. खेळाडू सेफ आहे, पोहोचलाय अमीर, त्यामुळे नॉट आउटचा इशारा आलाय. पंच फक्त आम्हाला धावा आता कळवा. 2 आहेत ना? हा, 2 धावा. चला, 2 धावा धावून पळून कंप्लीट झालेल्या आहेत. 8 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटतायत. आता टोटल स्कोर कार्ड 8 धावा. हा स्लोर बन होता, पुन्हा एकदा जड मध्येच केला. हाही चेंडू चांगला आहे, काव कॉर्नरला फिल्डर बॉल अडवण्याचा प्रयत्न, पूर्ण प्लॅनिंगने खेळलेत या मॅच मध्ये वाफाळे संघ. जसं टीमचं नाव आहे त्या पद्धतीने खेळ राहिलाय. बॉलची हाताळणी झाली आहे 3 धावा झाल्यात 9. बॉल टू बॉल धावा आल्यात. 72 चेस करायचे 4 ओव्हरला. हो हो हो, चांगला ऑफ कटर, परंतु यावेळेस झेल पकडला जाईल. गुड कॅच अँड गुड कमबॅक. फटका चांगला होता, परंतु बरोबर तिथे पाहायला गेलं तर फ्लॅट मारण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये तो फसला गेला स्ट्रोक. राहुल बागडेला परतावा लागेल. झटका पहिला, 9ला पहिली विकेट. पहा काय घडलं, ऑफ कटर होता, पडला, नंतर अंगावरती येणारा बॉल हॅमट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला फिल्डर आणि बरोबर त्या जाळ्यामध्ये अडकवलंय. आली विकेट. 9ला 1 विकेट अशी परिस्थिती आता दिसते क्लासिक इगतपुरी टीमची. 14ला 63 करायचे आहेत. आव्हान आता मोठं झालंय. वेताळ स्वामी शहापूर टीमनं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय पुढच्या मॅच साठी. धर्मवीर कसारा संघाला बॅटिंग करायची आहे पुढच्या मॅच मध्ये. हो, इथे यश लागली होती असं दिसतंय. प्रयत्न राहिले होते तिथे रेसचे, परंतु तिथे अपुरे पडलेत आणि तोपर्यंत काढली जाईल सिंगल. विकीच्या खात्यामध्ये खातं खोललंय त्याने आल्या आल्याच. 10 धावा झाल्यात. डबल डिजिटला स्कोर कार्ड.
इथूनही खूप मोठा खडतर प्रवास करून पुढे पुढे जावं लागणार आहे, कारण इथे स्ट्राईक रेटचाही विचार केला जाईल. आणि आता रिक्वायरमेंट रेट खूप वाढलाय. 10 धावा झाल्यात म्हणजे आता इथून 62 हवे आहेत. राहिले बॉल 13 बॉल 62. हो, दूरवरनं वळवलाय हा. चांगला क्रीजचा वापर केलाय आणि इथे या पाहायला गेलं तर हा डॉट बॉल होतोय. ओव्हरची समाप्ती. अजून एक यशस्वी षटक. पहिल्या ओव्हरला 5, दुसऱ्या ओव्हरला 5. धावा झाल्यात 10. 12 बॉलला 62. 31 प्रति ओव्हरला धावा काढायच्या आहेत. म्हणजे जवळजवळ 12 बॉलला 10 षटकार तुम्हाला मारावे लागतील आणि सध्या तरी ते आलेले नाहीत. व आता कठीण सामना झालाय. सुमित आता तिसऱ्या षटकामध्ये येतोय. आव्हान आता खूप मोठं झालेलं आहे. खूपच चांगली गोलंदाजी, जशी बॅटिंग राहिली तशी बॉलिंग ही खूप चांगली राहिली आहे वाफाळी टीमची. ओव्हरऑल त्यांनी पाहिलंय विकेट सुके आहे, मग जास्तीत जास्त ओव्हर पिच बॉल केले होते. यॉर्कर वरती जास्तचा भरोसा दाखवला आणि त्यामुळे तिथे आता वर्चस्व दिसतंय. याही गोलंदाजांकडनं तोच प्रयत्न. आता हा तोटा आहे गोलंदाजाचा आणि इथे लेग बिफोर विकेट एक्सेप्ट केली जाणार नाहीत. आणि आता बरोबर समोरच सापडला होता खेळाडू, त्यामुळे तिथे नॉट आउट आहे. लेग बिफोर विकेट एक्सेप्ट केली जाणार नाहीत या स्पर्धेमध्ये. रिव्ह्यू तुम्हाला फक्त बीमर आणि व्हाईट बॉल या गोष्टीसाठीच मिळणार आहे. एज साठी कोणताही रिव्ह्यू नाहीत. कोणी घेऊ नका, ही महत्वाची सूचना आहे या स्पर्धेच्या अंतर्गत. स्ट्रोक व्ही शेपला आहे. तिथे आपण पाहत आहोत मिड ऑफ तैनात. बॉल अडवलाय. गुड फिल्डिंग. वेल स्टॉप. धाव मिळणार नाही तिथेही. धावा झाल्यात फक्त 11. 10 बॉलला 61 करायचे आहेत. समोर खेचला हा फटका. क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल अडवलाय. सिंगलच मिळते. आत्ता धावा झाल्यात 12. 60 पाहिजेत 9 बॉल मध्ये. 60 धाव संख्येची गरज आहे 9 बॉलला. ओ लोबो फुल टॉस. नो लुकचा अंदाज. टायमिंग भव्य जुळालाय आणि भरपूर वेळानंतर हा लकीचा एक चांगला स्ट्रोक. षटकार. स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण इथून अजून एक तो चान्स मिळणार आहे तुम्हाला. त्यामुळे या मॅच मध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स मिळाला तर तो कामा पडेल. इथे पिकअप स्ट्रोक थोडासा पिक करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु ताकद इतकी या फटक्यामध्ये जोतलेली नाहीत. एक सिंगल. एकचा कव्हर मधून बॉल फेकी होतोय तोपर्यंत सिंगल. धाव फलक आता 19. ओ काय चेंडू राहिलाय हा. स्लोअर वन होता हा आणि तिथे पिक करता आलेला नाही. ओव्हरची समाप्ती यावेळेस केली जाईल आणि आता 3 ओव्हरच्या खेळानंतर धाव फलक 19. फिंगर रोल केले होते पहा. हा कदाचित तो बॅकअप द हँड होता. हा बॉल बरोबर तिथे तो हाताळलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. हो, आणि त्याच पद्धतीने हा बॉल होता. बरोबर तो क्रशिंग यॉर्कर आणि त्याच्यामध्ये बॅकअप द हँड. खूपच चांगले हाताळणे आणि तिथे आलेली ही विकेट. फलंदाज बाद झाला. ओव्हर झाली आहे. 3 ओव्हरच्या खेळानंतर 19 ला 2 अशी परिस्थिती आहे आणि सध्या तरी पूर्णपणे सामना जाता वाफाळे टीम कडे. अनिरुद्ध यावेळेस अंतिमच्या षटकामध्ये दबाव तितकासा त्याच्यावरती नाहीत, कारण धावा भरपूर आहेत तिथून. सहाला 53 हव्या होत्या आणि त्याच्यामध्येही तो डॉट बॉल आला. आता 5 बॉलला 53. खूप मोठा फरक राहील असं वाटतंय आणि तो एक वेगळा कॉन्फिडन्स देऊन जाणार आहे या मॅच मध्ये वाफाळे टीमला. चांगला बाउन्सर. 4 बॉलला आता 53 पाहिजेत. मॅच मध्ये आता तितकंसं उरलेलं दिसत नाही, त्यामुळे पुढचे 2 टीम चला रेडी आता आपण व्हा. जिथे धर्मवीर कसारा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये आता पाहायला भेटणार आहे. पुढे सरसावून हा स्ट्रोक खेळलाय. फिल्डर बरोबर आहे. कबस पेपर मध्ये डीप मध्ये पेट्रोलिंग खूप चांगलं करतोय. बॉल फेकी होईपर्यंत तिथेही मिळून जाईल फक्त सिंगल. शहबाज आता स्ट्रायकर एंडला.
काही वेगळं करेल का पाहूयात. ते मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येतील का पाहूयात. थोडस वेट करून लेट खेळला होता हा स्ट्रोक, त्यामुळे कनेक्शन कोणतंही नव्हतं. वेगवान बॉल हाताळलाय, कॉन्फिडंट देणारे खेळ दाखवला ओव्हरऑल या दोन्ही इनिंग मध्ये. वाफाळे टीमनं 2 बॉल 52 करायचे आहेत. बॉडीवरती बॉल थोडासा आमसाईडला खेचण्याचा तो प्रयत्न होता, इथेही बीट करतोय. चारही गोलंदाजांनी खूपच चांगली कामगिरी केली आहे या मॅच मध्ये. 1 बॉलला 52, खूप अंतर राहिलंय बिर्जानी पराजय मधील. ओ स्कूप करण्याचा प्रयत्न होता आणि तिथेही बॉलनं बीट केलंय. चला अभिनंदन, खूप अंतरानं आणि खूप मोठ्या फरकानं हा मोठा विजय वाफाळे संघाचा इथे पाहायला भेटलाय. हार्ड लक टफ लक पहिल्या मॅच साठी क्लासिक इगतपुरी टीम. तोपर्यंत लगेचच आपण वळूयात या मॅचच्या प्लेअर ऑफ द मॅच कडे. ऋषिकेश 3 बॉल खेळला, अकाउंट खोलता आलेले नाहीत. जयेशची 1 धाव नॉट आउट. प्रथमेशच्या 13 धावा 3 बॉल मध्ये आणि 17 बॉल मध्ये 51 धावा. आणि तथा बॉलिंग मध्ये आपण पाहिलं तर 1 विकेट आणि 5 धावा एका ओव्हरला खर्च झाल्या असा खेळाडू वन मॅन शो या मॅच मध्ये दाखवलं प्रतीक विशेन आणि तो ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला या वेलकम, आपलं स्वागत आहे प्रतीक विशे. खाडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅच ही आकर्षित कॅप. या मॅचचे हिरो वन मॅन शो दाखवलं त्यानं, जिथे 17 बॉलला 51 आणि त्याच्यामध्ये एका ओव्हरमध्ये फक्त धावा त्याने खर्च केल्या 5, विकेट घेतली 1, अशी कामगिरी होती प्रतीक विशेची.